अचानक बड्डे सरप्राईज देण्याचा प्लॅन झाला आणि आम्ही केलं हे छोटंसं डेकोरेशन. आता सर्व रेडी झालं आणि आम्ही सरप्राईज देणार आहोत. आम्ही त्याला खाली बोलवतो आहे, येत नाही आहे 2 मिनटापासून. आम्ही लाईट ऑफ करणार आहे, मग तो खाली येईल. लेट्स गो. हॅपी बर्थडे टू यू. आम्ही घरातले सर्व लाईट्स बंद केले, त्यामुळे त्याला असं वाटलं की लाईट गेले आहेत. मग तो त्याच्या रूममधून बाहेर आला आणि मग जसं तो आला आम्ही लाईट्स वगैरे चालू केले. त्याला अजिबात आयडिया नव्हती की आम्ही असं काही करतो आहे, कारण आम्ही सांगितलं की आम्ही आता झोपणार आहे. आणि मग तो गेला त्याच्या रूममध्ये. पण आम्ही हे सगळं प्लॅन करत होतो. ॲक्च्युली त्याचा बड्डे आज नाही आहे, पण त्याची एक्झाम असल्यामुळे तो जातो आहे. सो आम्ही आज त्याचा बड्डे सेलिब्रेट करतो आहे. सो त्याला अजिबात काहीच आयडिया नव्हती. हॅपी बर्थडे टू यू. एक्झाम संपल्यावरती तो परत घरी येईल, तेव्हा तर काहीतरी छान सेलिब्रेशन करूच. पण बड्डेच्या दिवशी तो आम्हाला भेटणार नाही. सो हे एक छोटंसं सेलिब्रेशन नीडेड होतं. तुमचे सिबलिंग्स पण कामासाठी किंवा स्टडीजसाठी घराबाहेर राहत असतील तर त्यांना हे रील शेअर करा अँड टेल देम दॅट दे आर लव्ड.